पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? जन्माष्टमी विशेष आपण हे स्पेशल जेवण बनवत आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य भोग दाखवले जातात जन्माष्टमी स्पेशल। तर इथे मी हे एक छोटीशी कॉम्बो थाळी बनवते की थोडीशी वेगळी आहे, रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर सगळ्यात आधी आपण आंबोळी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, चणा डाळ 2 चमचे, पोहे, मेथ्या अर्धा चमचा, हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि पाणी घालून कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि 6 तास हे डाळ तांदूळ एकत्र भिजवून घेऊयात। आणि आता आपण आहे ना वाटाण्याची भाजी करून घेऊयात। तर यासाठी बऱ्याचदा काळा वाटाणा वापरला जातो, तर मी इथे आज हिरवा वाटाण्याचा वापर करते। तर इथे काय केलं मी, अर्धा कप हा हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आणि धुतल्यावर त्यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे, सोक केला। आता यामध्ये आपण घालतोय पाणी, अर्धा कप वाटाणा आहे तर साधारण 1 कप पाणी, झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं फक्त वाफवून घेऊयात। चिट्टी काढायची गरज नाही, हाय हीटवर ठेवायची गरज नाही, मीडियम हीटवर फक्त वाफवून घेऊया। वाटाणा आपला शिजून तयार होतोय तोवर आपण याचं वाटण बनवून तयार करूयात। कांदा लसूण विरहित असा आपण हा स्वयंपाक बनवतोय। तर इथे ओल्या नारळाचा चव आहे पाव कप, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते 1 ते 2 आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालूयात आणि छान याचं सरसरीत असं वाटण बनवून घेऊयात। चला तर मग हे वाटण आता बनवून तयार आहे, चेक करूयात। येस, परफेक्ट, छान दिसतंय, तुम्ही बघू शकाल। आता भाजीला फोडणी घालूयात। तर त्यासाठी जिरं घालते मी, अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो, आणि टोमॅटो मस्त मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। आणि इथे बघू शकाल टोमॅटो मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत। आता यामध्ये घालूयात मसाले। मालवणी मसाला साधारण 1-2 चमचे घालते, बेडगी मिरची 1.5 चमचा। तर हे जस्ट आपण मिक्स करूया आणि आता हे जे वाटण आपण बनवून घेतलंय हे वाटण यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि 3 ते 4 मिनिट हे एकत्र सगळं छान शिजवूयात। आता हे मिश्रण छानपैकी मी परतून घेतलंय मसाल्यामध्ये, वाटाणाही मस्त शिजलेला आहे। आता हा शिजलेला वाटाणा त्याच्या पाण्यासकट यामध्ये घालूयात, चवीपुरतं मीठ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी, आणि हे सगळं एकजीव करूयात आणि 7 ते 8 मिनिटं हे आणखी मस्तपैकी शिजवून घेऊयात, म्हणजे मसाल्याची चव त्या वाटाण्यामध्ये मुरेल। भाजी मी इथे मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतली। तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख आलेला आहे, तवंग मस्त आला आणि हे अजिबात वाटत नाही की आपण यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही, कुठलंच वाटण नाहीये, मस्त दिसतीये भाजी। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप सुका हिरवा वाटाणा, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे मालवणी मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी। हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचा। आता पाणी घालत हा वाफवून घ्यायचा। आता ओल्या नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर दळून घेत याचं सरसरीत वाटण करायचं। आता जिऱ्याच्या फोडणीत टोमॅटो, मालवणी मसाला, तिखट आणि तयार केलेलं वाटण, शिजवलेला वाटाणा, मीठ आणि पाणी घालायचं आणि एकत्रित हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ तयार। आता आपण साखर पोहे बनवूया। त्यासाठी इथे ना मी 1 पाव कप पोहे घेतलेत। हे पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचेत, भिजत घालायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। आता हे पोहे एका डिशमध्ये काढून घेऊयात
आता यामध्ये घालूयात 2 चमचे साखर, ओल्या नारळाचा चव 2 चमचे आणि वेलची पूड. हवं तर तुम्ही डाळिंबाचे दाणे पण यामध्ये घालू शकता. आता हे मिक्स करूया आणि साखर पोहे इथे बनवून तयार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप पोहे, 2 चमचे साखर, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, पाव चमचा वेलची पूड. पोहे स्वच्छ धुवून घेत यात साखर, ओल्या नारळाचा चव, वेलची पूड घालायची आणि हे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यायचे. झाले आपले श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे तयार. आता बनवूयात गोपालकाला. त्यासाठी इथे पाव कप दही मी घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात साखर चवीपुरते आणि चिमूटभर मीठ. हे छान मिश्रण फेटून घ्यायचं दह्याचं. हे मिश्रण मस्त फेटून झालं की यामध्ये आपण उरलेले सगळे जिन्नस घालूया. तर इथे आहे माझ्याकडे चणा डाळ. ही स्वच्छ धुवून भिजत घातली होती 6 तास. डाळिंबाचे दाणे, काकडी बारीक चिरलेली, ओल्या नारळाचा चव 1 चमचाभर आणि धान्यांमध्ये आता इथे मी घालतेय मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, धुवून घेतलेले पोहे. हा आहे ना खूप चवीला अप्रतिम लागतो गोपालकाला. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे जिन्नस आहे ना यामध्ये मिक्स करूया आणि याला देऊयात तडका. फोडणी करता चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. गॅस बंद करते कारण ते बऱ्यापैकी गरम झालं. यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं पाहिजे. आता मिरचीचे तुकडे आणि त्याचबरोबर आल्याचा किस. हे परतून घेऊयात मिनिटभर आणि मस्त खमंग अशी फोडणी बनवून तयार आहे. आता हा तडका आपण घालवणार आहोत. हे जे गोपाळकाल्याचं मिश्रण आपण बनवून घेतलंय त्यावर आणि ही चुरचुरीत फोडणी अशी मिक्स करूयात. गोपाळकाला पण बनवून तयार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप दही, चवीनुसार साखर, चिमूटभर मीठ, 1 मोठा चमचा भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली काकडी, 1 मोठा चमचा खवलेलं ओलं खोबरं, 2 मोठे चमचे मुरमुरे, 2 मोठे चमचे ज्वारीच्या लाह्या, 2 मोठे चमचे धुवून घेतलेले पोहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा आल्याचा किस. दह्यात साखर, मीठ, भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, काकडी, ओल्या नारळाचा चव, मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, पोहे आणि कोथिंबीर घालत यावर तूप, जिरं, मिरची, आल्याची फोडणी घालायची. झाला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला तयार. आणि इथे डाळ तांदूळ छानपैकी भिजवलेत मी 5 ते 6 तास. छान फुगलेत. आता हे काढूयात. 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेते आणि याचं छान बारीक पेस्ट करून घेऊया. हे छान व्यवस्थित दळून झालं की आता हे पातेल्यामध्ये काढूयात बॅटर आणि याच पद्धतीने सगळं मिश्रण मी दळून घेते. हे सगळं बॅटर मी तयार करून घेतलंय. आता यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा 12 ते 14 तास हे व्यवस्थित फर्मेंट करून घेऊयात. आंबोळीचं पीठ इथे मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान फुगलंय पीठ. आता यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं. मिक्स करूयात आणि आता याच्या आंबोळ्या बनवूयात. सो तवा गरम केलेला आहे. यावर आपण तेल लावून ग्रीस करून घेऊयात. छान असं तेल ग्रीस करून झालं की हे पीठ घ्यायचं पळीभर आणि तव्याच्या मधोमध घालून घ्यायचं. आंबोळी शक्यतो आहे ना जाडसर असतात आणि मोठ्या बनवतात. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी याला छान असं बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. छान अशी जाळीदार झाली पाहिजे आंबोळी. खालच्या बाजूने मस्त अशी खरपूस भाजून झाली की थोडंसं तेल घालूयात वरच्या बाजूने पण आणि या बाजूनेही हलकीशी आपण आंबोळी भाजून घेतो. वा, तुम्ही बघू शकाल काल मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. काय पाहते. आता दोनही बाजूने हलकीशी भाजून झाली की ही काढूयात आंबोळी. मस्त अशी जाळीदार झाली आहे तुम्ही बघू शकाल आणि खरपूस आंबोळी बनवून तयार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, पाव कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, तेल. तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ, पोहे आणि मेथी स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि पाणी निथळून घेत हे दळून घ्यायचं आणि हे पीठ आंबवून घ्यायचं. आता यात मीठ घालायचं
आणि तव्याला तेल लावत यावर आंबोळी घालायची आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची. झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.